तब्बल 25 वर्षांनी 2026च्या महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. मात्र अवघ्या काही महिन्यातच दोन्ही बंधूंमध्ये वारंवार खटके उडालेले पाहायला मिळतात. मुंबईतल्या स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये धुसफूस आधीपासूनच सुरू होती. त्यातच राज आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या नाराजीची भर पडली. दरम्यान मनसेला स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यानं त्याचा वचपा काढण्याचा मनसुबा हा मनसेचा होता. मात्र काल झालेल्या बैठकीत मनसेच्या अटी मान्य करत ठाकरे गटानं मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्यास तयारी दर्शवली आहे. ठाकरे बंधूंवर जे काही प्रचंड प्रेम मुंबईकरांनी दाखवलं, भले आम्हाला पाहिजे तसे निकाल लागले नसतील तरी जर तुम्ही मतं पाहिली, संपूर्ण मुंबईत खूप मोठी प्रमाणात लोकांनी प्रेम हे ठाकरे बंधूंवर दाखवलेलं आहे. त्यामुळे ही एकजूट ही पुढे देखील अशीच राहावी. चांगला विरोधी पक्ष म्हणून जर शिवसेना मनसे आम्ही जर सगळे एकत्र काम केलं तर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवता येईल. आणि त्यामुळे केवळ एका प्रभाग समितीची समीकरणं न पाहता संपूर्ण मुंबईतच दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करण्याचा जो काही निर्धार आहे तो आम्ही आज पुढे घेऊन जाण्याचा ठरवलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक हसमुख गेहलोत यांची निवड झाली आहे. 16 सदस्यीय समितीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असल्यानं गेहलोत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अनिता पाटील तर उपसभापतीपदी हेमा बेलानी यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या वर्चस्वामुळे महापालिकेतील प्रमुख समित्यांवर पक्षाचंच नियंत्रण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात 2025-26चा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर करतील. मागील आर्थिक वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.3% वाढण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला होता. सोबतच कृषी क्षेत्रातील वाढ देखील सर्वाधिक म्हणजे 8.7% अपेक्षित होती. मात्र राज्यावर कर्जाचा बोजा हा आता वाढताना दिसतोय. राज्यावर आताच्या क्षणी 9 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जामुळे नवीन मोठ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे. तेव्हा जुन्या योजना व्यवस्थित मार्गी लावण्याचं भर राज्य सरकारचा असणार आहे. अशातच CSRद्वारे देखील योजनांची अंमलबजावणी करण्याच्या विचारात सरकार असल्याचं कळतंय. अशात जुन्या योजनांसंदर्भात सर्वेक्षणात काय भाष्य केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. बारामतीमधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलून त्याला अजित पवारांचं नाव देण्यात येणार असल्याची चर्चा होतीये. मात्र स्वतः अजित पवारांनीच महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय. महाविद्यालयाच्या नामकरणाच्या बातम्यांमुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केलंय. पुरंदरमध्ये नव्यानं उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला अजित पवारांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या साहेबांचं नाव असावं ते नाव बदलण्याचा घाट घातला जातोय. मग हे खऱ्या अर्थानं दादांच्या विचारांना धरून आहे का? दादांना हे मान्य झालं असतं का? जे नाव ऑलरेडी दिलेलं आहे, ज्याचा शासकीय GR निघाला, तिथं नामकरण झालं आणि आज आपण ते नाव बदलतोय, हे कशासाठी? आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? वादविवाद न करता अजितदादांचा मान सन्मान कसा वाढवता येईल आणि कुठलाही वाद निर्माण नाही होणार याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. राज्यात 8 मार्च महिला दिनापासून 14 ते 15 वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी लस देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 9,84,000 मुलींना या मोहिमेद्वारे लस दिली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. पुढील वर्षीही अशाच प्रकारे 14 ते 15 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यात येणार असून ही मोहीम निरंतर सुरू ठेवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये हे वॅक्सिनेशन होईल आणि त्यानंतर ती निरंतर प्रोसेस वॅक्सिनेशनची जी आहे ती तशाच पद्धतीने चालू राहील की ज्याची आवश्यकता अशी होती की 14 ते 15 वयोगटातल्या ह्या ज्या मुली आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पुढच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुली पुढच्या नेक्स्ट इयरला येतील की ज्याच्यामुळं या मुलींना जो होणारा सर्व्हायकल कॅन्सरचा पार्ट होता तो आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं दूर करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतोय. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ठाणे आणि शहापूर परिसरातील हरित पट्ट्यांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचं समोर आलंय.
द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशनचे आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार विविध प्रकल्पांसाठी सुमारे 98,000 झाडांची कत्तल झाली आहे किंवा होतीये. रेल्वे प्रकल्पासह विविध विकास कामांसाठी झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे पर्यावरणीय संतुलनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यामुळे जैवविविधता नष्ट होणं, मातीची धूप होणं, वाढतं तापमान आणि प्रदूषणासारखे परिणाम भोगावे लागत आहेत. गेल्या 15 वर्षातील ही आकडेवारी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिली आहे. ठाणे रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत आहे. ते चांगलं असलं तरी त्याची जी किंमत आपण मोजतोय ही फार भयंकर आहे, कारण हजारो लाखोंच्या संख्येने झाडं कापली जात आहेत. मला वाटतं की सरकारने गोष्ट खूप समजून घ्यायला हवी की एक झाड तोडायला काही मिनटं लागतात, पण तेच झाड उगवायला काही दशकं जातात. आणि या गोष्टीमुळे जेव्हा आपण झाडांची कत्तल करतो तर त्यापेक्षा जास्ती प्रमाणात झाडांची लागवड व्हायला पाहिजे आणि ती झाडं टिकायला हवी. तर माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार विविध प्रकल्पांसाठी सुमारे 98,000 झाडांची तोड कुठे कुठे करण्यात आली आहे आणि कुठे किती झाडांची तोड ही प्रस्तावित आहे. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर विकासासाठी 98,000 झाडांवर आता कुऱ्हाड पडते आहे. कल्याण कसारा 3ऱ्या रेल्वे मार्गासाठी शहापूर विभागामध्ये 16 हेक्टर वनजमीन ही वळती करण्यात आली आणि या वनजमिनीवरची 851 झाडं तोडण्यात आली आहेत. कल्याण बदलापूर 4थ्या मार्गासाठी मोरिवली परिसरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पॅकेज 5 साठी 385 हेक्टर वनजमीन वापरून त्यावरची तब्बल 79,540 झाडांची तोड झाली आहे. तर आंब्याचा पाडा विद्युतीकरणासाठी 1295 नामपाडा लघुसिंचन योजनेसाठी 292 झाडांची तोड झाली आहे. गेलच्या गॅस पाईपलाईनसह इतर प्रकल्पातही जवळपास 979 झाडांची आता तोड झालेली आहे. 979 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे फेज 2 साठी जवळपास 111 हेक्टर वनजमीन ही वळती करण्यात आली आहे आणि त्यावरची जवळपास 6,597 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाईल. NH 61 विस्तारासाठी 181 झाडं तोडली झाली आहे, तर त्यासोबतच NH 3 साठी 3,317 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. मुरबाडच्या भुवन सिंचन योजनेसाठी तब्बल 7,043 तर अस्नोली योजनेसाठी 9,084 वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे. सह्याद्रीच्या दाट अरण्यात सध्या रंगली आहे प्रेम, वर्चस्व आणि नैसर्गिक निवडीची रोमांचक कहाणी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला STR T9 शिलेदार असं नाव देण्यात आलंय. या नव्या आगमनामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे हा शिलेदार सध्या वाघीण T5 तारा हिच्या क्षेत्रामध्ये तिच्या मागोमाग फिरताना कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालाय. पण ताराच्या क्षेत्रामध्ये आधीपासूनच T1 सेनापती आणि T2 सुभेदार हे 2 बलाढ्य नर वावरत आहेत. म्हणजेच आता जंगलात एकच प्रश्न पडलेला आहे की तारा साथीदार म्हणून कुणाचा स्वीकार करणार? अनुभवी सेनापती, ताकदवार सुभेदार की नौखा पण धाडसी शिलेदार? दरम्यान सह्याद्री कोकण टायगर SKT 21 च्या हालचालीमुळे टायगर कॉरिडॉरची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. नव्या वाघाच्या आगमनामुळे सह्याद्रीतील जैवविविधतेला नवं वळण मिळालं आहे, नवं बळ मिळालं आहे आणि जंगलातील ही रोमांचक घडामोड वन्यजीव अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. आता ताराजवळ 3 ऑप्शन आहेत. ती डॉमिनंट मेल जो आहे सेनापती त्याच्याशी मीटिंग करू शकते, किंवा पुढचा ऑप्शन त्याच्याकडे आहे की जो सुभेदार देखील त्या भागामध्ये आपली टेरिटरी एस्टॅब्लिश करू इच्छितो त्याच्यासोबत देखील करू शकते, किंवा नव्यानं आलेला जो आपला आत्ताचा मेल आहे शिलेदार त्याच्यासोबत देखील करू शकते. आता नक्की वाघांची मानसिकता काय राहील, तिला कोणाशी मीटिंग करायला आवडेल किंवा कोणाच्या बिल्लांना जन्म द्यायला आवडेल हे अर्थात डिसाईड करेल आणि त्यानुसारच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल की ह्या तिघांपैकी कोण नक्की बाजी मारतो. तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेल्या या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेमके किती वाघ आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात.
तर पहिला बलाढ्य वाघ आहे T1 सेनापती. आधीपासूनच तो ताराच्या क्षेत्रात वावरतोय. दुसरा आहे T2 सुभेदार. दुसरा प्रभावी वाघ त्याच परिसरात ताराच्या आसपास तो रेंगाळताना दिसतोय. तिसरा आहे बाजी वाघ T3. त्यानंतर T4 चंदा वाघीण आहे. T5 तारा परिपक्व वाघीण. T6 हिरकणी वाघीण जी नव्यानं आता व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. T9 शिलेदार नवा तरुण वाघ सध्या ताराच्या मागे फिरतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.